brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. त्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी ही समोरासमोर लढणार आहे. ते एकत्र लढणार नाही आहेत, एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. त्यानंतर अजित पवारांची सुद्धा पत्रकार परिषद झाली आणि अजित पवारांनी सुद्धा या सगळ्या त्यांच्या स्टेटमेंटला दुजोरा दिलेला आहे आणि एक प्रकारे राष्ट्रवादीची सत्ता पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशी आणणार याच्याबद्दलचं सूतोवाच केलेलं आहे. अर्थात एक प्रश्न राहतो आहे की राष्ट्रवादी जी विभक्त आहे म्हणजे पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे एकत्र येणार का, हा जो मुद्दा आहे, हा जो प्रश्न आहे तो अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की एकीकडे देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही काळामध्ये सातत्याने म्हणत होते की महानगरपालिकांच्या निवडणुका आम्ही महायुतीमध्ये लढू, जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुती करू. मुंबईमध्ये अर्थात ते महायुतीमध्ये लढणार आहेत, पण पुण्यामध्ये मात्र त्यांनी या महायुतीमध्ये निवडणुका लढवायला, खास करून अजित पवारांसोबत निवडणुका लढवायला नकार दिलेला आहे. आता हे नेमकं असं का झालं, पुण्याची नेमकी गणितं काय आहेत, समीकरणं काय आहेत आणि हा जो डाव आहे म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचा डाव हा त्यांच्याच पथ्यावर पडणार आहे का, त्यांच्याच भल्यासाठी आहे का आणि वेगवेगळे लढून एकमेकांच्या विरोधात लढून सुद्धा त्यांचा फायदाच होणार आहे का, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. हे समजावून घेण्यासाठी आपल्याला आकडेवारी पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुण्याचं एक स्ट्रक्चर, पुण्यातली राजकीय पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे हे सुद्धा समजावून घ्यावं लागणार आहे. आपण जर बघितलं तर 2017ला शेवटची निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष हा पुण्यामध्ये होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट ही 2014पासून आपण देशभरात बघतोय. त्याच लाटेचा फायदा हा भाजपला सुद्धा झाला होता आणि 2017ला भाजप सर्वात मोठा पक्षसुद्धा पुण्यामध्ये झाला होता. पुण्यातल्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी 97 जागा मिळाल्या होत्या. पहिल्यांदा म्हणजे तुम्ही विचार करा, पुणे महानगरपालिकांची स्थापना ही 1950ला झालेली आहे आणि त्यानंतर पहिल्यांदा भाजपचा पुण्यामध्ये स्वबळावर महापौर झाला होता. मुक्ता टिळक या पहिल्या भाजपच्या महापौर राहिल्या होत्या. त्यामुळे ही मोठी विक्ट्री ही भाजपसाठी होती आणि त्यानंतरची घोडदौड आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आता 2017ला काय झालं तर भाजपला 97 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी म्हणजे तेव्हा अभैद्य राष्ट्रवादी होती, दोन्ही सगळे जे गट आहेत ते एकत्र होते. राष्ट्रवादीला 39 मिळाल्या. शिवसेनेला जी सुद्धा अतूट होती तिला 10 जागा होत्या. काँग्रेसला 9, मनसेला 2, अपक्ष 4 आणि MIM 1 अशा 162 जागांवर निवडणूक झाली होती आणि त्याच्यापैकी 97 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष झाला होता. मुक्ता टिळक या महापौर झाल्या. त्यानंतर मुक्ता टिळक यांनी खरं तर विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे सध्याचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, ते महापौर झाले होते. मुरलीधर मोहोळ हे महापौर झाल्यानंतर अर्थात ही महानगरपालिकांच्या नंतरच्या निवडणुका काही झालेल्या नाही आहेत. आता सांगितलं मी 2017चं. 2017मध्ये अर्थात मी जसं म्हटलं की मोदींची लाट होती, त्याचा प्रभाव हा या सगळ्या निवडणुकांवर पाहायला मिळतोय. पण असं काय होतं की इतक्या वर्ष भाजपला महापालिका जिंकता आली नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता ही पुण्यात कशी राहिली होती हे सुद्धा आपल्याला समजावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला 2012मध्ये सुद्धा जावं लागेल, ज्यावेळेस राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष होता. आता 2012ला कसं बलाबल होतं तर 2012ला आपण बघितलं तर शिवसेनेच्या 15 जागा आल्या होत्या, भाजपच्या त्यावेळेस 26 जागा होत्या, काँग्रेसच्या 28 होत्या, राष्ट्रवादीच्या 51 जागा होत्या, मनसेच्या 29 होत्या आणि इतर 3 जागांवर निवडून आले होते. आपण बघितलं तर 2012मध्ये राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष पुण्यात होता, 51 जागा त्यांच्याकडे होत्या. त्याखालोखाल आपण बघितलं तर काँग्रेस हा मोठा पक्ष होता, त्यांच्याकडे 28 जागा होत्या, भाजपकडे 23 होत्या आणि इंटरेस्टिंगली या सगळ्यामध्ये मनसे हा गेम चेंजर ठेवला होता. मनसेकडे 29 जागा होत्या. मला आठवते की 2012मध्ये मनसेचा त्यावेळेस विरोधी पक्ष नेतासुद्धा हा पुणे महानगरपालिकेमध्ये होता. मनसे फुल फॉर्ममध्ये होती कारण राज ठाकरे चे जो पक्ष आहे तो सगळीकडे विस्तारत होता आणि त्याची पाळमुळे ही पुण्यात सुद्धा रोवली जात होती. त्यामुळे मनसे हा सर्वात विरोधी पक्ष नेता त्यावेळेस झाला होता, मोठा पक्ष म्हणून सुद्धा समोर येत होता. पण भाजपची ताकद ही त्यावेळेस मनसेपेक्षा कमी होती. 2012ला भाजपची ताकद मनसेपेक्षा कमी होती आणि तीच मनसे ही 2019ला केवळ 2 जागा जिंकते आणि भाजप हा थेट 97 जागांवर जातो आणि हा सत्तेतला पक्ष होतो. त्यामुळे हे सगळं पुण्यातलं चित्र होतं. मोदींच्या जो करिश्मा आहे त्याच्यानंतर हे सगळं बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता नेमकं या सगळ्यामध्ये काय झालं आणि आता भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याने कसा फायदा होणार आहे हे सगळं आपल्याला या सगळ्या चित्रामधून दिसतं. जसं आपण बघतोय की पुण्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपची ताकद आता गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. जे नवं पुणं आलेलं आहे, नवीन डेव्हलप झालेले जागा आहेत ते सगळे मतदार हे भाजपचे मतदार आहेत म्हणून असं ओळखला जातो. आणि दुसरीकडे राष्ट्रवादी ही उपनगरांमध्ये सर्वाधिक स्ट्रॉंग आहे.
पूर्वेकडची उपनगरं असतील किंवा पश्चिमेकडची उपनगरं असतील, या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद ही भली मोठी आहे आणि त्यामुळेच जर आपण एकत्र निवडणुका लढवलो तर जागा वाटपांमध्ये अर्थात तिढा निर्माण होणार आहे. कारण सगळेच राजकीय पक्ष म्हणतात ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत, कार्यकर्त्यांना या सगळ्यामध्ये संधी मिळायला हवी आणि जर एकत्र निवडणूक लढवल्या तर जागा वाटपाचा तिढा हा निर्माण होणार आहे. अशाने कार्यकर्ते नाराज होतील आणि या सगळ्याचा फायदा कदाचित महाविकास आघाडीला होऊ शकतो, अशी सगळ्याची रणनीती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही वेगवेगळ्या निवडणुका लढवणार आहोत. आता वेगवेगळ्या निवडणुका लढवल्याने काय फायदा होईल? भाजपची ताकद अर्थातच सर्वाधिक आहे, त्यानंतर त्याखालोखाल आता राष्ट्रवादीची ताकद आहे आणि पुणे म्हटलं की अजित पवारांचेच जे नगरसेवक आहेत ते मोठ्या प्रमाणात, जरी पुण्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी बहुतांश नगरसेवक हे अजित पवारांच्या विचारांचे आहेत, अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवारांना या सगळ्याचा फायदा होणार आहे. अर्थात जे पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप, ते म्हणतात की आम्ही मवियासोबत निवडणूक लढवणार आहोत, मवियासोबत आम्हाला पुढे जायचं आहे. पण अद्यापही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहे का याचा पूर्ण निर्णय झालेला नाही आहे आणि वरच्या पातळीवर काय निर्णय होतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद ही भली मोठी आहे. उद्या जर भाजप हा मोठा पक्ष राहिला तर राष्ट्रवादीला उपमहापौर पद देता येतील आणि याच्यामध्ये विरोधकांची स्पेस ही पुण्यामध्ये कुठेच राहणार नाही. एकत्र लढलं तर कदाचित जागा वाटपांमध्ये फटका बसू शकतो. जे नाराज कार्यकर्ते आहेत ते अपक्ष उभे राहू शकतात आणि त्याचा फटका हा महायुतीला अर्थात राष्ट्रवादी आणि भाजपला होऊ शकतो. आता हा जो फटका आहे तो टाळण्यासाठी जे बंडखोर आहेत त्यांना टाळण्यासाठी थेट वेगवेगळ्या लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळेच जे कार्यकर्ते ते सुद्धा नाराज होणार नाहीत आणि निवडणुका एकत्र वेगवेगळ्या लढल्यामुळे जरी नगरसेवक इकडे तिकडे कमी जास्त झाले तरीसुद्धा उद्या जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ होईल, महापौर निवडायचा वेळ येईल, त्यावेळेस मात्र दोघं एकत्र येतील आणि दोघं एकत्र येऊन महापौर जो उमेदवार आहे तो देतील. अर्थात जर भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या तर भाजपचा महापौर होऊ शकतो आणि अजित पवारांना उपमहापौर पद दिलं जाऊ शकतं किंवा अडीच वर्षासाठी हे पद वाटून सुद्धा दिलं जाऊ शकतं. याआधी सुद्धा असे प्रयोग हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेले आहेत. त्यामुळे अडीच वर्षासाठी हे वाटून दिलं जाऊ शकतं. उद्या जर राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक आले तर असाच फॉर्म्युला कदाचित वापरला जाऊ शकतो. राष्ट्रवादीचा महापौर, उपमहापौर भाजपचा किंवा मग अडीच वर्षासाठी हे सगळं पद हे ते वाटून दिलं जाऊ शकतं. त्यामुळे पुण्यामध्ये काहीही झालं तरी विरोधकांना स्पेस सोडायची नाही, अशाच पद्धतीची रणनीती ही आता भाजप आणि राष्ट्रवादी म्हणजे अजितदादांच्या पक्षाने आखलेली दिसती आहे. आणि जरी उद्या कमी जास्त जागा झाल्या तरीसुद्धा सत्तेमध्ये महायुतीच राहील, अशीच सगळी स्ट्रॅटेजी या सगळ्यामधनं आपल्याला दिसती आहे. तसंच चित्र आपल्याला पिंपरी चिंचवडचं सुद्धा आहे. पिंपरी चिंचवडवर सुद्धा आपण एक नजर टाकूयात. पिंपरी चिंचवडमध्ये 2017मध्ये भाजप पुन्हा एकदा सर्वाधिक मोठा पक्ष होता. भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 9 जागा होत्या, राष्ट्रवादीला 36 जागा होत्या, काँग्रेसला एकही जागा पिंपरी चिंचवडमध्ये मिळाली नव्हती, मनसेला 1 जागा होती, अपक्ष 5 जागांवर निवडून आले होते. अशा एकूण 128 जागांपैकी 77 जागा जिंकून आणत भाजप हा मोठा पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा झाला होता आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भाजपचा महापौर स्वबळावर झाला होता. ही सुद्धा एक मोठी विक्ट्री म्हटली गेली होती, कारण जेव्हापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना झाली आहे त्यावेळेसपासून निर्विवाद सत्ता ही अजित पवारांची, राष्ट्रवादीची राहिलेली आहे आणि पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा अभेद्य गड आहे असं मानलं जात होतं. पण याच गडाला 2017मध्ये भाजपने छेद दिला होता. आणि इंटरेस्टिंगली गोष्ट अशी आहे की ह्यामधले म्हणजे भाजपचे 77 जरी नगरसेवक असले त्यातले बहुतांश नगरसेवक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनंच ऐनवेळी हे भाजपमध्ये गेले होते आणि भाजपच्या तिकिटावर निवडून ते तिथे नगरसेवक झाले होते. आता 2017मध्ये हे चित्र होतं, पण 2012मध्ये कशी सत्ता होती तर राष्ट्रवादी 2012मध्ये 83 जागांवर निवडून आली होती. 2012मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या 83 जागा होत्या, काँग्रेसच्या 14 जागा होत्या, शिवसेनेच्या 14 जागा होत्या, भाजपच्या केवळ 3 जागा होत्या आणि मनसेच्या 4 जागा होत्या. आता तुम्ही इमॅजिन करा, ज्या भाजपच्या 2012मध्ये केवळ 3 जागा होत्या तीच भाजप 2017मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 77 जागा जिंकते. त्यामुळे हा जो करिश्मा होता मोदींचा किंवा जी मोदी लाट होती त्याचा परिणाम हा ग्राउंड लेवलला किती झाला होता हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मी जसं म्हटलं की बहुतांश उमेदवार हे अजित पवार यांच्या पक्षामधनंच भाजपमध्ये गेले होते आणि तिथून त्यांनी निवडणूक लढवली होती. जेव्हा आपण महापालिकांचा विचार करतो तेव्हाच लोक हे ज्यांचं लोकल नेतृत्व कसं आहे, पक्ष बघण्यापेक्षा लोकल नेतृत्व बघतात, आमचा नगरसेवक कसा आहे, तो कसा काम करतो याला जास्त प्राधान्य देतात आणि त्याप्रमाणे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करत असतात. त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवारांना जरी पसंती असली तरीसुद्धा त्यांनी पक्ष बदलल्यामुळे लोकसुद्धा मतदारसुद्धा तिथे वळल्याचं आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळालं. आता पुण्याचं आपण बघितलं आणि पिंपरी चिंचवडचं बघितलं, दोन्हीकडे राष्ट्रवादीची ताकद ही 2012मध्ये भली मोठी होती, पण मोदी लाटेमध्ये ती कमी झाली होती. आता चित्र थोडंसं वेगळं आहे. आता महायुती असल्यामुळे अजित पवार हे स्वतः राष्ट्रवादीसोबत आहेत, ते स्वतः मोदींसोबत आहेत. त्यामुळे
तिथे जेव्हा उमेदवार देतील किंवा तिथं जेव्हा त्यांचे उमेदवार उभे राहतील तेव्हा हे त्यांचा लोकल उमेदवार कोण आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्यांनी खरंच कामं केली आहेत का याचा विचार करून मतदान करणार आहेत आणि त्याचा कदाचित फायदा हा अजित पवारांना सुद्धा येऊ शकतो. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सगळी ताकद लावून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादीला जिंकून देण्याचा प्रयत्न करेल. अर्थात त्यांचं स्वप्न आहे की राष्ट्रवादीचा महापौर हा पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडमध्ये होईल. पण पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असंच होईल जर आता हे सगळे भाजप आणि भाजप आणि राष्ट्रवादी तिथे वेगळे लढणार आहेत, तिथे सुद्धा विरोधकांना स्पेस ठेवायची नाही अशीच सगळी रणनीती आहे. कारण जर तिथे सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढले, कार्यकर्ते नाराज होणार नाहीत, बंडखोर निर्माण होणार आहेत आणि उद्या दोघांचंही बलाबल हे वाढलं, कोणाचं जरी जास्त असेल तरी उपमहापौरपद दुसऱ्या पक्षाला देता येईल किंवा मग 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा ठरवता येऊ शकतो. ही सगळी स्ट्रॅटेजी आहे आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमधनं विरोधकांना हद्दपार करण्याची स्ट्रॅटेजीज या सगळ्यामधनं त्यांनी आखलेली आपल्याला पाहायला मिळते. अर्थात आता राष्ट्रवादी एकत्र येणार का, कारण पिंपरी चिंचवडचे जे शहराध्यक्ष आहेत काटे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रिया सुळेंचा त्यांचा फोन आला होता आणि सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी राष्ट्रवादीच्या म्हणजे पवारांच्या सुद्धा गटाशी चर्चा करा आणि युती होती का हे बघा. त्यामुळे ही युती खरंच जर झाली तर कदाचित पवारांच्या पक्षाचे सुद्धा उमेदवार याच्यामध्ये राष्ट्रवादीसोबत लढतील. असं झालं तर कदाचित मग राष्ट्रवादीची सत्ता ही दोन्ही महानगरपालिकांमध्ये येऊ शकते आणि त्याचा फायदा अजित पवारांना अर्थात होऊ शकतो. पण जर ते एकत्र आले नाहीत आणि भाजपने सगळी ताकद लावली तर कदाचित भाजपचे सुद्धा महापौर आपल्या या सगळ्या पालिकांमध्ये पाहायला मिळतील. आणि एक प्रकारे जरी दोघं वेगवेगळे लढत असले तरी हाच मोठा गेम त्यांच्याकडनं खेळला जातो आहे आणि विरोधकांना कुठेही स्पेस सोडायची नाहीत ही स्ट्रॅटेजी या दोन नगरांमध्ये आखलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता घोडं मैदान खरंच दूर नाही आहे. येत्या काळामध्ये या निवडणुका पार पडतील आणि खरंच कोणाची सत्ता येते आहे, विरोधकांना स्पेस खरंच राहते आहे का आणि ही भाजप आणि राष्ट्रवादी स्ट्रॅटेजी काम करते आहे का, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुमची सगळी मतं काय या सगळ्या संदर्भातली ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि इलेक्शनच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मुंबई तक. धन्यवाद.